दिवाळी म्हटलं की आवर्जून म्हणला जातो तो म्हणजे बेसनाचा लाडू. तर हा बेसनाचा लाडू कसा असावा? अगदी छान, मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा आणि सोबतच दाणेदार असा. टाळ्याला न चिटकणारा आणि अगदी गोल गरगरीत. आज आपण अगदी असाच बेसन लाडू बनवणार आहोत. अगदी साधे सोपे प्रमाण वापरून आज आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये बेसन लाडू बनवणार आहोत. व्हिडिओ भरपूर अशा टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. परफेक्ट असा बेसन लाडू तयार करण्यासाठी प्रमाण देखील परफेक्ट असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मी एक मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे रोजची आपल्या वापरातली. त्या वाटीचंच प्रमाण आपण सगळं साहित्य मोजण्यासाठी घेणार आहोत. तर त्यासाठी मी 4 वाट्या, सपाट वाट्या या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे आणि हे जे बेसन आहे ते चक्कीतून मी थोडंसं जाडसरच दळून आणलेलं आहे. म्हणजे अगदी आपलं रोजचं वापरायचं बेसन असतं त्यापेक्षा थोडं किंचित हे जाडसर असं बेसन आहे. पुढे मी पिठी साखर घेतलेली आहे. साखर घेतलेली आहे. तर आपली रोजची जी वापरायची साखर आहे, त्याची साखर न करता, पिठी साखर न करता, मी ह्या पद्धतीची ही धागा मिश्री साखर मिळते बाजारामध्ये, त्याचा वापर करून ही पिठी साखर तयार केलेली आहे. ही आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी फार अशी हितकारक अशी आहे. शरीराला थंडावा देखील देते आणि ही फार आरोग्यदायी अशी साखर असते. त्यामुळे ह्याचाच वापर मी केलेला आहे. त्यानंतर मी पाव वाटी, त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे. म्हणजे 4 वाट्या बेसन पिठासाठी आपण पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे. यामुळे दाणेदार असे लाडू तयार होतात. पुढे मी साजूक तूप घेतलेलं आहे. तर अगदी घट्टसही नाही आणि अगदी पातळही नाही, असं मध्यम असं हे तूप आहे आपलं. थोडंसं वितळलेल्या परिस्थितीमध्ये आहे. तर ही 1 वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे. तुपाचं प्रमाण परफेक्ट असणं बेसनाच्या लाडूमध्ये फार आवश्यक आहे. अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे. आवडत असल्यास आपण जायफळ देखील घालू शकता. बेसनाचा लाडू बनवण्याची सर्वात महत्त्वाची आणि पहिली स्टेप म्हणजे बेसन व्यवस्थित असं भाजून घेणे. तर त्यासाठी आपण कढई घेतलेली आहे. अगदी जाडबुडाची अशी कढई घेतलेली आहे. आपण सुद्धा जाडबुडाची कढई घ्यायची आहे. नॉनस्टिकची कढई देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी पितळी कढई देखील घेऊ शकता. यामध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे. तूप थोडं गरम झालं, की आपण यामध्ये आता बेसन घालून घेऊयात. आज या ठिकाणी मी मंद ठेवलेली आहे. मंद आचेवर आपल्याला हे बेसन खमंग असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर रवा देखील घातलेला आहे. सर्वप्रथम आपण अर्धच तूप घातलेलं आहे. कारण अर्ध तूप घातल्यामुळे काय होतं, की बेसन सर्वत्र एकसारखं असं भाजलं जातं. संपूर्ण तूप जर एकदाच टाकलं, तर आपल्याला तुपाचा अंदाज येत नाही आणि व्यवस्थित बेसन देखील भाजलं जात नाही. त्यामुळे थोडं-थोडं करून आपण यामध्ये तूप घालणार आहोत. साधारणतः 10 मिनिटं आपल्याला मंद आचेवर अशाच प्रकारे व्यवस्थित खमंग असं परतवून घ्यायचं आहे आपलं बेसन. छान असं भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे जर रोजचं वापरायचं साधं बेसन असेल, तर त्याला दाणेदार कसं बनवायचं? त्याची एक ट्रिक तुम्हाला मी सांगते पटकन. तर काय करायचं, बेसन घ्यायचं आपलं रोजचं वापरायचं. त्यामध्ये 1-2 चमचे तूप घालायचं अर्धा किलो बेसनासाठी आणि 2 चमचे दूध घालायचं. यानंतर काय करायचं, ते दूध आणि तूप छान असं चोळून लावायचं बेसनाला. साधारणतः 10 मिनिटं झाकून घेतल्यानंतर रवा ज्या चाळणीने आपण चाळतो, त्या चाळणीने ते बेसन छान असं चाळून घ्यायचं. आपलं दाणेदार बेसन घरच्या घरी तयार होतं या पद्धतीने. साधारणतः 15 मिनिटं आपण हे बेसन छान असं मंद आचेवर परतवून घेतलेलं आहे. घरभर सर्वत्र बेसनाचा सुवास देखील आता दरवळू लागलेला आहे. बेसनाचा रंग देखील बदलला आहे. तर आता यामध्ये उरलेलं निम्मं जे तूप आहे, ते आपण घालून घेऊयात. असं या पद्धतीने तूप घातल्यामुळे तूप कधीही जास्त होत नाही आणि बेसन देखील छान असं भाजलं जातं. अजिबात ते चिकट असा लाडू होत नाही किंवा टाळायला देखील तो चिटकत नाही. बेसनाच्या लाडूमध्ये मुख्यत्वे करून बेसन भाजून घेणे, व्यवस्थित असं खमंग असं हाच एक महत्त्वाची स्टेप आहे. दुसरं म्हणजे साखरेचं योग्य प्रमाण आणि तुपाचं योग्य प्रमाण. तर बेसन पुन्हा आपण साधारणतः 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर भाजून घेऊ. साधारणतः 10 ते 15 मिनिटं अजून मंद आचेवर खमंग असं बेसन परतवून घेतल्यानंतर बघू शकता आपल्या बेसनाला तूप सुटलेलं आहे. परंतु जोपर्यंत ह्या पद्धतीने बेसन पातळसर असं होत नाही, उलथण्यावर ज्या पद्धतीने पातळसर झालेलं आहे, त्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बेसन पुन्हा परतवत राहायचं आहे. तर अजून 10 मिनिटं आपल्याला याला मंद आचेवर कंटिन्यूअस असं हलवत राहायचं आहे. साधारणतः अजून 10 मिनिटं आपण मंद आचेवर भाजून घेतल्यानंतर फायनली आपलं जे बेसन आहे ना, ते आता व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. जर आपण यावरून उलटनं फिरवलं तर अगदी प्लेन असा भाग दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ बेसन परफेक्टली भाजलं गेलेलं आहे. तूप देखील आपल्या बेसनाला बऱ्यापैकी सुटलेलं आहे. तर आपल्याला बेसन भाजून रेडी झालेलं आहे. यावरती आपण जर जे भाजलं तर ते थोडं करपट होऊ शकतं. त्यामुळे आता या स्टेजला आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत. तर अर्धी वाटी जे घेतलेलं दूध आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, बेसन छान फुलतं, त्यातला घातलेला रवा देखील फुलतो आणि तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत असे लाडू आपले तयार होतात. शिवाय हलकं देखील होतं हे बेसन. याकरता दुधाचा किंवा
पाण्याचा हबका मारणं फार आवश्यक असं आहे. तर दुधाचा हबका मारल्यानंतर आपण साधारणतः 5 मिनिटं हे बेसन पुन्हा भाजून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, की दुधाचा जो हबका मारलेला आहे, त्यामुळे दुधाचा जो अंश यामध्ये असतो, तो आपल्याला संपूर्णपणे काढून टाकायचा आहे. म्हणजे हे लाडू अगदी महिनाभर देखील खराब होत नाही, यांना अजिबात बुरशी येत नाही. त्यामुळे 5 मिनिटं आपल्याला पुन्हा हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं पुन्हा हे मिश्रण परतवून झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्या लाडू वळण्यासाठी अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपण बंद करून घ्यायची आहे आणि हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. लाडूसाठी भाजलेलं जे बेसन आहे ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात. बघा किती परफेक्ट आणि अगदी परफेक्ट असा रंग आपल्या बेसनाला आलेला आहे. आणि यानंतर आपण काय करायचं आहे, परात आपल्याला थोडीशी टॅप करून आपण हे बेसन अगदी प्लेन असं करून घ्यायचं आहे. किंवा काय करायचं आहे, आपलं जे उलथनं आहे त्याने आपण हे बेसन एका बाजूला लावून घेणार आहोत. तर हे बेसन एका बाजूला लावत असताना जर आपल्याला असं वाटलं, की आपलं मिश्रण अतिशय पातळसर असं झालेलं आहे किंवा हे म्हणजे उलथण्याने लागत नाहीये, आपोआपच हे पातळसर होत होत चाललं आहे. त्यावेळेला काय करायचं आहे, थोडंसं बेसन कोरडंच आपण कढईमध्ये भाजायचं आहे आणि मग ते बेसन त्यामध्ये कालवून घ्यायचं आहे. कारण यामध्ये जर तुपाचं प्रमाण जास्त असलं, तर तुम्ही कितीही साखर घातली, तरी सुद्धा ही साखर ते लाडू जे आहेत ते बसकेच तयार होतात. ते असे गोलाकार असे तयार होत नाही. बघा, आपण ज्या मिश्रणाला आता खोचा जरी पाडला, आपल्या उलथन्याने आपण याला खोचाच पाडून घेणार आहोत. तर पाडून घेतला तरी सुद्धा त्या खोचा डिस्टर्ब होत नाहीये. त्या त्याच्या तशा राहत आहेत. म्हणजेच काय, की तुपाचे प्रमाण आपल्या मिश्रणामध्ये अगदी परफेक्ट असे झालेले आहे. तर बघू शकता आपलं मिश्रण आता रेडी झालेलं आहे. कोमटसर होईपर्यंत आपण ह्याला बाजूला ठेवून देणार आहोत. साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर आपलं जे बेसन आहे ते बऱ्यापैकी कोमटसर असं झालेलं आहे. हाताला सोसवत आहे. तर यामध्ये आपण आता या स्टेजला साखर घालून घेणार आहोत. गरम असताना बेसनाचे लाडू वळू नका. कारण गरम असताना जर आपण यामध्ये साखर घातली, तर साखर वितळायला सुरुवात होते. थोडंसं त्याचा पाक तयार होतो आणि यानंतर अशा पद्धतीचे लाडू जे आहेत ते वळले तर जातात, परंतु नंतर भरपूर असे कडक होतात. त्यामुळे मिश्रण कोमट झाल्यानंतरच त्यामध्ये साखर मिसळा. थोडी-थोडी करून मिसळा म्हणजे परफेक्टली अशी मध्ये गोळे त्याचे बनणार नाही. परफेक्टली ती साखर यामध्ये मिसळली जाईल. थोडी-थोडी करून साखर टाकायची आणि हळूवारपणे व्यवस्थित अशी त्यामध्ये मिक्स करत जायची. आज आपण मिश्री धागा साखर वापरलेली आहे. आपण याऐवजी बुरा साखर देखील वापरू शकता. यामुळे आपले पौष्टिक लाडू असे तयार होणार आहेत, कारण की आपण आज जी साखर वापरली आहे, ती अतिशय पौष्टिक अशी आहे. साखर आणि बेसन अगदी व्यवस्थित असं एकजीव झालेला आहे. आता पुढे आपण यामध्ये छान असा फ्लेवर येण्यासाठी वेलची पूड घालणार आहोत. तर 1 चमचा यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. आवडत असल्यास आपण यामध्ये जायफळ देखील घालू शकता. यानंतर आता मिश्रण जे आहे ते आपल्याला हातावर छान चोळून-चोळून, छान मळून असं घ्यायचं आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटं हे मिश्रण दाखवल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण हे मिश्रण जितकं मळू, तितकाच तो लाडू नंतर फार छान असा लुसलुशीत असा तयार होतो. तोंडात टाकताच विरघळणारा तयार होतो. त्यामुळे थोडासा वेळ देऊन आपण साधारणतः 5 ते 7 मिनिटं आपण हे जे मिश्रण आहे, ते व्यवस्थित असं या पद्धतीने दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे मळून घ्यायचं आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटं मिश्रण व्यवस्थित असं मळून घेतल्यानंतर त्याचा एकसंध असा छान असा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. आणि आता या मिश्रणापासून आपण छान असे लाडू वळून घेणार आहोत. बघा, अगदी छान असं प्लेन असं मिश्रण तयार झालेलं आहे. त्याला कुठेही या ठिकाणी तडं जात नाहीये. एकदम छान प्लेन तयार होतंय म्हणजे आपलं मिश्रणामध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. रंग देखील खूप सुरेख असा आलेला आहे. या मिश्रणाचे आपण आता लाडू तयार करून घेऊयात. मिश्रणाचा गोळा आपण एका बाजूला लावून घेऊयात आणि त्यातला हवा त्या आकाराचा लाडूचा थोडा गोळा काढायचा आहे आणि यापासून आपण लाडू वळून घ्यायचा आहे. बघा दाखवल्याप्रमाणे छान हातावर खेळवून घ्यायचा आहे आणि आपला गोल गरगरीत छान असा लाडू आपला तयार झालेला आहे. लाडूची चकाकी देखील आपण बघू शकता. अगदी छान चकाकी देखील आपल्या लाडूला आलेली आहे. रंग देखील परफेक्ट आलेला आहे. यावर थोडीशी पिस्ताच्या कापने सजावट आपण करून घेऊ आणि आता ह्याच पद्धतीने आपण उरलेले लाडू सुद्धा वळून घेणार आहोत. बघा, उरलेले लाडू देखील आपण वळून घेत आहोत. अगदी तसेच एकसारखे असे लाडू आपले तयार झालेले आहेत. आपले सगळे बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत. बघा किती सुरेख असे दिसत आहेत. अगदी पेढ्यासारखे मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे एकसारख्या रंगाचे आपले बेसनाचे लाडू अगदी परफेक्टली असे तयार झालेले आहेत. महिनाभर असेच टिकतात. अजिबात खराब होत नाही किंवा त्यांना वास देखील लागत नाही. दाणेदार देखील लागतात. तर आपण यातला एक लाडू मी तुम्हाला आता फोडून दाखवते. हे बघा, अगदी आतपर्यंत देखील टेक्स्चर तुम्ही बघू शकता परफेक्ट असं झालेलं आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. आपण आज जे साहित्य घेतले होते त्यामध्ये 600 ग्रॅम हे लाडू झालेले आहे. साधारणतः 600 ते 650 ग्रामच्या मध्ये यांचं वजन भरलेलं आहे. मध्यम आकाराची वाटी आपण घेतलेली होती.
यानंतर नगामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः मध्यम आकाराचे 20 लाडू आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. तसेच या रेसिपीला हाईप देखील करा. लाईक बटनच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर हाईपचा सेक्शन येतो. त्यामध्ये तुम्ही माझ्या रेसिपीला पॉइंट्स देखील देऊ शकता. तर अशा छान-छान आणि मस्त-मस्त भन्नाट अशा नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.